नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गुजरात एटीएसने 3 खतरनाक दहशतवाद्यांना अटक केलेली आहे. इस्लामिक स्टेट खोरासानशी यांचा संबंध आहे. संघाची कार्यालये आणि धार्मिक स्थळांवर घाऊक हल्ले करण्याचा यांचा कट होता, परंतु हा कट शिजण्यापूर्वी उधळला गेला. गेल्या 11 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की या देशामध्ये जम्मू काश्मीर आणि मणिपूर वगळता एकही दहशतवादाची घटना घडली नाही. कट शिजण्यापूर्वी ते उधळले जातात. देशातील गद्दार आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी उदंड प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीये. याचं कारण काय? घाऊक प्रमाणात ज्या अटका चाललेल्या आहेत त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की भारत इस्रायलच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेला आहे. आझाद सुलेमान शेख, मोहम्मद सुहेल आणि अहमद मोयुद्दीन सईद अशी या 3 दहशतवाद्यांची नावं आहेत. याच्यापैकी जो मोयुद्दीन आहे तो चीनी डॉक्टर आहे, म्हणजे त्याच्याकडे चीनची MBBS ची डिग्री आहे. आता चीनमध्ये जाऊन त्यांनी नेमके काय दिवे लावले हे तपासामध्ये उघड होणारच आहे. एरंडाच्या बी मध्ये रिसिन नावाचं एक अत्यंत खतरनाक प्रोटीन असतं. हे खतरनाक कशासाठी? कारण ते अत्यंत विषारी असतं. सायनाइड आणि या रिसिनचा प्रयोग करून एक जालिम विष बनवण्याच्या प्रयत्नामध्ये हा मोयुद्दीन होता. बहुतेक हे विष पाण्यामध्ये आणि अन्नामध्ये मिसळून यांना देशामध्ये घाऊक हत्या करायच्या होत्या. यापैकी शेख आणि सुहेल हे जे 2 लोक आहेत त्यांनी राजस्थानमधून म्हणजे राजस्थानच्या हनुमानगढीमधून हत्यारं मिळवली होती आणि ती गुजरात गांधीनगरमध्ये एका कब्रस्तानामध्ये लपवली होती. ही हत्यारं हैदराबादमध्ये घेऊन जाण्याचा त्यांचा इरादा होता, परंतु त्याच्यापूर्वीच गुजरात एटीएसने या तिघांना अटक केली. आधी अटक झाली मोइनुद्दीनला. त्याच्या मोबाईल डेटावरून शेख आणि सुहेल यांचे नंबर मिळवण्यात आले आणि नंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. या 3 दहशतवाद्यांकडून 4 विदेशी बनावटीची पिस्तुलं, 30 कारतुसं आणि 4 लिटर एरंडाचं तेल जप्त करण्यात आलेलं आहे. मोइनुद्दीन यांचा म्होरक्या होता डॉक्टर मोइनुद्दीन, ज्याच्याकडे चीनची बनावट डिग्री आहे आणि याचा संबंध होता इस्लामिक स्टेट खोरासानच्या अबू कदीम याच्याशी. अबू कदीम याच्या नियमितपणे संपर्कात असायचा आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी कारवाया करणं आणि या दहशतवादी कारवायांसाठी पैसा जमवण्याची जबाबदारी या अबू कदीमने मोइनुद्दीन याच्यावर सोपवली होती. या लोकांकडे जे मोबाईल, लॅपटॉप वगैरे सापडले त्याच्यामधून जी माहिती मिळाली त्यावरून अहमदाबाद, दिल्ली आणि लखनौ येथील संघ कार्यालयाची यांनी रेकी केली होती. काही धार्मिक स्थळं सुद्धा यांच्या रडारवर होती. काही मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ही मंडळी गेली होती आणि या रेस्टॉरंटची त्यांनी पाहणी केली होती. संघ कार्यालयामध्ये नेमका किती बंदोबस्त असतो, इथे किती गर्दी येत जात असते, सुरक्षा रक्षक किती संख्येने असतात आणि डिजिटल सुरक्षा कशा प्रकारची असते याची माहिती या लोकांनी मिळवली होती. यांच्याकडे जे विष सापडलंय त्यामुळे सुरक्षा यंत्रणा थोड्या हैराण झालेल्या आहेत, आश्चर्यचकित झालेल्या आहेत. कारण आतापर्यंत दहशतवादी कारवायासाठी विषाचा वापर या देशामध्ये झालेला नाहीये. त्यामुळे यांचा कट नेमका काय होता त्याचा तपास करण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत. या दहशतवाद्यांची समस्या अशी झालेली आहे की हे कटाची आखणी करतात, परंतु हा कट शिजवण्यापूर्वी त्यांना कुठेतरी अटक होते. देशामध्ये असे अनेक कट गेल्या काही वर्षामध्ये उधळले गेलेले आहेत. एकाही कटाची यशस्वी अंमलबजावणी करणं या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना शक्य झालेलं नाहीये आणि याचं एकच कारण आहे. 2022 मध्ये DRDOने एक यंत्रणा, एक प्रणाली विकसित केली. या प्रणालीचं नाव होतं दिव्य दृष्टी. म्हणजे देशातले जे संशयास्पद लोक आहेत त्यांची चेहरेपट्टी करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये होती आणि या प्रणालीचा आपल्या सुरक्षा यंत्रणांकडून, सुरक्षा संस्थांकडून व्यापक प्रमाणामध्ये वापर होतोय आणि त्यामुळे या दहशतवाद्यांची वेळीच धरपकड होते आहे. त्यांचे कट वेळेच्या आधी उधळले जात आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये बसलेले लष्करशहा आणि दहशतवादी संघटनांचे नेते प्रचंड खवळलेले आहेत. त्यांना वचपा काढायचा आहे, परंतु भारताने अशा प्रकारे पाचर मारून ठेवलेली आहे की वचपा काढता सुद्धा येत नाही. कारण भारताने सांगून ठेवलेलं आहे की आम्ही ऑपरेशन सिंदूर पॉज केलेला आहे, बंद केलेलं नाहीये. दहशतवादी हल्ला जर झाला तर तो हल्ला पाकिस्तानकडून झाला असं समजून आम्ही पाकिस्तानला ठोकून काढणार आणि हीच या लोकांची समस्या आहे. आणखी एक समस्या आहे, आपल्या सुरक्षा यंत्रणा अत्यंत सजग आहेत आणि आपली सेना दलं सुद्धा सजग आहेत आणि त्यामुळे सगळे सावध असताना हल्ला करावा तर करावा कसा या पेचामध्ये हे दहशतवादी सापडलेले आहेत. पाकिस्तानात अनेक वर्ष राहून हेरगिरी करणारे स्पाय मास्टर अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यांनी संपूर्ण यंत्रणा या दहशतवाद्यांच्या विरोधात कामाला लावलेली आहे. फक्त ही यंत्रणा राबते असं नाहीये, आपण AI तंत्रज्ञानाचं सुद्धा सरळ असते आणि घाऊक प्रमाणामध्ये वापर करतोय. त्याच्यामुळे या दहशतवाद्यांना पकडणं, त्यांना हेरणं, त्यांना हुडकून काढणं आणि हुडकून काढल्यानंतर त्यांना अटक करणं हे खूप सोपं झालेलं आहे. भारताच्या विरोधात दहशतवादाचं युद्ध रेटण्याची पाकिस्तानची जी खुमखुमी आहे ती अजिबात कमी झालेली नाहीये. सैफुल्ला सैफ हा लष्कर-ए तोयबाचा एक वरिष्ठ
कमांडर, खतरनाक दहशतवादी खैरपूर तामेवाली येथे या दहशतवाद्यांनी एक जाहीर सभा घेतली. म्हणजे तिथे दहशतवाद्यांच्या जाहीर सभा आपल्याकडे राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसारख्या होत असतात. आणि या जाहीर सभेमध्ये हा जो सैफुल्ला सैफ जे काही म्हणाला त्याच्याकडे आपल्या गुप्तचर यंत्रणांचं लक्ष लगेचच वळलं. कारण त्याचं जे विधान होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. तो असं म्हणाला की हाफिज सईद ऑपरेशन सिंदूर नंतर स्वस्थ बसलेलं नाहीये. बांगलादेशच्या मार्गाने भारतावर आक्रमण किंवा हल्ला करण्याचा कट तो शिरजवताना दिसतोय. आता ही कबुली पाकिस्तानामधून आलेली आहे आणि पाकिस्तानच्या एका खतरनाक दहशतवाद्याने ही कबुली दिलेली आहे. भारताकडून वारंवार मार खाल्ल्यानंतर सुद्धा पाकिस्तानची जी मस्ती आहे ती उतरताना दिसत नाहीये. या दहशतवाद्यांना सरकारचा उघड पाठिंबा आहे. पाकिस्तानी लष्करशहांचा उघड पाठिंबा आहे. अनेक लष्करी अधिकारी दहशतवादी म्हणून पाकिस्तानामध्ये कार्यरत असतात आणि भारताच्या विरोधात षडयंत्र करत असतात. शहबाज शरीफमध्ये एक मंत्री आहेत तलाल चौधरी. हे तलाल चौधरी शहबाज शरीफ यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आणि अलीकडेच त्यांनी पाकिस्तानी मरकजी मुस्लिम लीग या पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. हे कार्यालय फैजलाबादमध्ये आहे आणि या पक्षाचं महत्त्व असं आहे की हाफिज सईदचा हा राजकीय फ्रंट आहे. हाफिज सईदच्या चेल्या जपानने स्थापन केलेला हा पक्ष आहे आणि या पक्षाचा जो अजेंडा आहे तो हाफिज सईदच्या लष्करी तैबापेक्षा वेगळा नाहीये. सैफुल्ला सैफ जे काही म्हणाला त्याच्यावरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की हाफिज सईद स्वस्थ बसलेला नाहीये आणि त्याची पाठराखण करणारे जे पाकिस्तानी नेते आहेत आणि पाकिस्तानचे लष्करशाह आहेत ते सुद्धा स्वस्थ बसलेले नाहीयेत. त्यांच्या दृष्टीने अडचणीचा विषय एवढाच आहे की जर दहशतवादी हल्ला झाला तर तो पाकिस्तानचा हल्ला मानला जाईल. हे जे भारताने विधान केलेलं आहे आणि भारताचं दुसरं विधान की आम्ही ऑपरेशन सिंदूर बंद केलेलं नाही, फक्त पॉज केलेलं आहे. हे जे नेक्सस आहे, हे जे खतरनाक जाळं आहे त्या जाळ्याला भारतातून सुद्धा पाठिंबा ही गोष्ट उघड आहे. कारण या दोघांचं टार्गेट समानच आहे. उदाहरणार्थ गुजरात एटीएसने जे दहशतवादी पकडले त्यांचं लक्ष काय होतं भारतामध्ये, त्यांना कोणाला टार्गेट करायचं होतं, त्यांना संघाच्या कार्यालयांना टार्गेट करायचं होतं आणि स्वयंसेवकांची घाऊक प्रमाणामध्ये त्यांना हत्या करायची होती. आता याच संघ स्वयंसेवकांच्या विरोधात भारतामध्ये कोण बोलत असतं? राहुल गांधी बोलत असतात. त्यांच्या इटालियन मातोश्री सोनिया गांधी बोलत असतात. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलत असतात. त्यांचे चिरंजीव प्रियंका खरगे बोलत असतात आणि काँग्रेसचे अनेक वाचाळ नेते सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच संघाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी आणि हाफिज सईदची पिलावळ. एका बाजूला देशातले गद्दार देशामध्ये काहीतरी अभद्र करावं अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा सुद्धा तोच प्रयत्न आहे आणि अनेकदा हे लक्षात येतं, असे संकेत मिळतात की या दोघांची काहीतरी युती झाली आहे की काय. तरी सुद्धा या देशामध्ये गेल्या काही वर्षाचे जर आपण आकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की मोठ्या संख्येने अल कायदाचे दहशतवादी भारतात पकडले गेलेले आहेत. PFIचे दहशतवादी पकडले गेलेले आहेत. इस्लामिक स्टेटशी संबंधित लोक भारतामध्ये पकडले गेलेली आहेत. आता गुजरातमध्ये जी कारवाई झाली ती इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या विरोधातच होती. आता एवढं सगळं यश सुरक्षा यंत्रणांना मिळत आहे, त्याचं कारण काय? DRDOने 3 वर्षापूर्वी एक यंत्रणा विकसित केली, दिव्य दृष्टी यंत्रणा. याचं काम काय होतं? फेस रिकग्निशन म्हणजे चेहरेपट्टी करणं. ही जी फेस रिडिंग सिस्टीम आहे त्याचं महत्त्वाचं सगळ्यात जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे? तुम्ही जर मास्क लावलेला असेल, तुम्ही जर डोळ्यावर गॉगल चढवला असेल, तुम्ही जर दाढी वाढवलेली असेल, तुम्ही जर टोपी घातली असेल तरी सुद्धा तुमची ओळख अचूक पटवण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. या प्रणालीमध्ये AIचा वापर करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्या धरपकडी होत आहेत त्याचं कारण ही प्रणालीच आहे. अगदी हलक्या दर्जाच्या कॅमेऱ्याने सुद्धा जर एखादा फोटो काढला असेल तरी सुद्धा या प्रणालीच्या माध्यमातून दहशतवादी कोण आहे त्याची चेहरेपट्टी अचूकपणे सुरक्षा यंत्रणा करू शकतायत. दिवस असो किंवा रात्र असो, प्रकाश अपुरा असो, गर्दी असो किंवा चेहरे झाकलेले असो, ही जी प्रणाली आहे ती अचूक काम करते आणि दहशतवादी आणि गुन्हेगारांचा छडा लावते. आय स्कॅन, पाम प्रिंट किंवा फिंगरप्रिंट याच्या तुलनेमध्ये ही जी प्रणाली आहे ती अधिक सरस आहे आणि या प्रणालीसोबत जर याचा वापर झाला तर तो अधिक प्रभावीपणे होऊ शकतो. या प्रणालीचा वापर आपण सीमेवर करतोय, म्हणजे लष्कराकडून या प्रणालीचा वापर केला जातोय आणि नागरी सुरक्षेसाठी सुद्धा आपण या प्रणालीचा वापर करतोय. अगदी घाऊकपणे करतोय, सढळ हस्ते करतोय आणि त्याच्यामुळे दहशतवाद्यांची धडाधड धरपकड होताना दिसते. आपल्याला आठवत असेल काही वर्षापूर्वी पॅगेसेस या प्रणालीच्या विरोधात आपल्या विरोधी पक्षाने प्रचंड मोठी उरड केली होती. राहुल गांधी त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या प्रणालीच्या माध्यमातून भारत सरकार जे खासदार आहेत त्यांच्यावर सुद्धा हेरगिरी करते, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. या प्रणालीचा वापर आपले सुरक्षा यंत्रणा या दहशतवाद्यांच्या विरोधात आणि गुन्हेगारांच्या विरोधात करतात.
कदाचित म्हणूनच राहुल गांधी यांनी त्याच्या विरोधात ओरड केली असेल, कारण त्याच्यामुळे सुरक्षा यंत्रणांना फायदा होणार होता. दहशतवाद्यांचे फोन, लॅपटॉप, मायक्रोफोन, कॅमेरे कोणतीही गोष्ट या पॅगॅसिस सिस्टीम पासून सुरक्षित नाहीये. इस्रायलमध्ये तर याचा अत्यंत सरळ असते आणि घाऊक प्रमाणामध्ये वापर होतो. गाझा पट्टीमध्ये जे सुरक्षेचे चेकपॉईंट आहेत त्या चेकपॉईंटवर पॅगॅसिस सिस्टीमनी सुसज्ज असे कॅमेरे लावून ठेवण्यात आलेले आहेत, ज्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या भागामध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांची चेहरेपट्टी केली जाते, म्हणजे फेस स्कॅनिंग केलं जातं. आणि हा जो बायोमेट्रिक डेटा आहे त्याचा वापर इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी करतं. हमासशी संबंधित कोणी दहशतवादी या चेहऱ्यांमध्ये आहे का याचा सतत शोध घेण्यात येत असतो आणि यामुळेच इस्रायलची जी सुरक्षा आहे ती अत्यंत भक्कम आहे. तर भारत सुद्धा इस्रायलच्या पावलावर पाऊल टाकून आपली सुरक्षा चिरबंदी करताना दिसतोय. देशाच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या यंत्रणा अत्यंत आवश्यक आहेत, परंतु या पॅगॅसिस सारख्या यंत्रणांचा जेव्हा वापर करण्यात येतो देशाच्या सुरक्षेसाठी, तेव्हा मानवाधिकार नावाचं दुकान चालवणारे ज्या संस्था आहेत त्या अचानक जाग्या होतात आणि या यंत्रणांवर आक्षेप घ्यायला लागतात. आणि त्यांचा आक्षेप नेमका असा असतो की देशाच्या सुरक्षे इतकंच नागरिकांचं जे खाजगी जीवन आहे ते महत्त्वाचं आहे आणि या यंत्रणांच्या माध्यमातून सरकार नागरिकांच्या खाजगी जीवनामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करते. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही अशाच प्रकारची एक संस्था आहे. इस्रायलमध्ये जे फेस रिडिंगचं जे तंत्र आहे त्याच्या विरोधात या संस्थेने एक खूप मोठा सविस्तर अहवाल तयार केला. याच्यामध्ये इस्रायल सरकारवर अनेक आरोप लावण्यात आले, अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं इस्रायल सरकारकडून मागण्याचा प्रयत्न ॲम्नेस्टीने केला, परंतु इस्रायल सरकारने कधीच निर्णय घेतलेला आहे की देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आणि त्याच्यानंतर नागरिकांचं खाजगी जीवन वगैरे येतं. त्यामुळे इस्रायल सरकारने या अहवालाकडे आणि त्यात जे प्रश्न विचारण्यात आले त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही, ॲम्नेस्टीला किंमत दिली नाही. इस्रायलमध्ये या मानवाधिकारचं दुकान चालवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना सरळ ठोकून काढतात. त्यांना कोणत्याही प्रकारची किंमत देण्यात येत नाही. त्यांचं प्रस्ताव फक्त भारतामध्ये वाढवून ठेवण्यात आलेलं आहे. अर्थात गेली 11 वर्ष त्याला अपवाद आहे. म्हणजे इस्रायल जे घाऊक प्रमाणामध्ये करतो ते भारत आता काही प्रमाणामध्ये करायला लागलेलं आहे. तिथे या फेस स्कॅनिंग तंत्राचा वापर करून दहशतवाद्यांचा शोध घेतला जातो आणि शोध घेतल्यानंतर त्यांना ठोकलं जातं. आपली जी मजल आहे ती तुर्तास दहशतवाद्यांना शोधण्यापर्यंत मर्यादित आहे. आपण त्यांना शोधतो आणि तुरुंगात टाकतो, परंतु जे काय होत आहे ते सकारात्मक आहे देशाच्या सुरक्षेसाठी. त्यामुळे AI तंत्रज्ञानाचा वापर आपण देशाच्या सुरक्षेमध्ये करत असल्यामुळे आपली जी सुरक्षा यंत्रणा आहे ती अधिक सक्षम झालेली आहे, अधिक मजबूत झालेली आहे आणि देशाला याचा प्रचंड फायदा होताना दिसतोय. म्हणजे एका बाजूला ह्युमन इंटेलिजन्स, खबऱ्यांचं जाळं आणि दुसऱ्या बाजूला डिजिटल टेक्नॉलॉजी याची सांगड आपण घातलेली आहे आणि ही सांगड घालून आपण दहशतवाद्यांची खोड मोडण्याचा कार्यक्रम अगदी जोमाने राबवतोय आणि बऱ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला यश सुद्धा मिळतंय. गुजरातच्या घटनेवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आपल्या सक्षमतेवर शिक्कामोर्तब झालेलं आहे. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार.